नम्रता नव्हती, मीपणा, अहंकार. अहंकारी पुरुषाचं पतन होत असतंय. म्हणून अहंकार नसावा. अहंकार किती करा, अहंकार असला की पतन आहे त्याच. आणि रावण अहंकारिक. रावणजी गेले, भगवान शंकराचं स्मरण केलं, महान शिवभक्त होते. वाहन असा धरला, त्यांना का नाही पोळाला? भक्ती होती ना काही ना काही. छातीपर्यंत वाहन उचलला, पुढे काही जायना. धाड दिशेने खाली पडले रावणजी आणि बाण छातीवर. अक्षरशः त्या बाणाच्या खालून त्यांना बाहेर निघता येणं गेलं. कोणतरी वाचवा, कोणीतरी वाचवा लागलो वरडायला. रावणजी दोनदाच मिठीत सापडलेले. रामायण सांगणारे माणसे तिथं. एकदा वालीच्या बागला, वालीनं रावणाचं मुंडकं बदला कामलं होतं. कसा बसा सुटून पळून गेला. नाही तर धनुष्य बाणाखाली दबला गेला. शेवटी आता वाचवा वाचवा म्हणल्यावर गुरुजी म्हणले आता त्याला वाचवा. आणि मग प्रभू रामचंद्र उठले आणि असा बाण असा उचलला आणि मग निसटाला बाहेर. आणि मग बाहेर निघायला बोलतो, आता मी बघूनच घेईन. म्हणजे कुत्र्याचं शिपूट वाकडं आणि तना तना करीत गेला, लंकेला. मग त्याच्या मनातच राग राहिला. मग इकडं गुरुजींनी सांगितलं, प्रभू रामचंद्र आता तुमची बारी, उचला बाण. प्रभू रामचंद्रांनी प्रथम गुरुचं दर्शन घेतलं, आई वडिलांचं दर्शन स्मरण केलं, कुलदेवतेचं स्मरण केलं. म्हणून कुठल्याही कार्यामध्ये गुरु, आई वडील, आपली देवता सगळ्यांचं दर्शन घेऊन कार्याला लागावं. आणि हर हर महादेव गर्जना केली प्रभू रामचंद्राने आणि ते बाण उचलला आणि मोडला. कट 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 बाणाचा. विजासारखा त्याचा आवाज झाला. बाण मोडलेला परशुरामजीला कळाला, हा बाण माझ्या बाणाचा. कोणी मारला? असा कोण आहे हा पृथ्वीवर? कोण मोडू शकतो? धावतात परशुरामजी आले. कोणी मोडला? कोणी मोडला? कोणी मोडला? आवाज बोलायला लागले. प्रभू नम्रतेने त्यांना बोलत आहे. लक्ष्मणजीला राग येतोय, पण प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला म्हणतात शांत हो. आणि प्रभू रामचंद्राने परशुरामजीला चतुर्भुज दर्शन दिलं. तो मीच आहे, माझाच तो अंश आहे. हे राम मी माझा अंश आहे, मीच विष्णू आहे. आणि परशुरामाने प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. निश्चित झालं प्रभू रामचंद्राचं लग्न. सीतामाई पाहते लागले. राजा दशरथाला सांगितलं, वराडी मंडळी घेऊन या. सगळे अयोध्या भरत शत्रुघ्नासह सगळेच आलेले. लग्नाला वधूवर चारी भावंड असे उभे. जनक राजाच्या चारी मुली हार घेऊन उभे आहेत आणि आकाशासारखे प्रभू रामचंद्र, भूमी मातेसारखी यांचा विवाह होतो आहे. आकाशास